Good evening, sir. Okay. Today's topic is conditional formatting. Anyone knows about conditional formatting? Anyone? हॅलो, कुणाला माहित आहे का कंडिशनल फॉर्मॅटिंग काय असतं? No, sir. ओके. होम टॅब वरती इथं स्टाईल्स मध्ये एक ऑप्शन आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. तर कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज हा आहे की वेगवेगळ्या कंडिशन्सवर ते हायलाइट्स करतं सेल्स. जसं की इथे हायलाइट सेल रूल्स म्हणून एक ऑप्शन आहे. तर इथं ग्रेटर दॅन, लेस दॅन, बिटवीन, इक्वल टू आहे. ओके. फर्स्टली एक कॉलम सिलेक्ट करायचा, सेल्स. आपण इथं सेल्स कॉलम घेत आहे. देन कंडिशनल फॉर्मॅटिंग. आपल्याला सेल्स हायलाइट करायचे आहेत. ज्या कंडिशन आपली ही आहे की ज्यांचा सेल 20,000 पेक्षा जास्त आहे त्या सेल्सना आपण रेड टेक्स्ट देणार आहे. ओके. मोस्ट ऑफ इथे सगळ्याच आहे. ओके, आपण 80,000 घेऊ रेंज. ओके. कंडिशन कळाली काय आपली? सेल्स मध्ये एम्प्लॉय आय डी ज्यांचा सेल 80,000 पेक्षा जास्त आहे त्यांना आपण रेड टेक्स्ट अप्लाय करायचा आहे. ओके. तर इथे तुम्ही चेक करू शकता की 80,000च्या वरती ज्या ज्या व्हॅल्यू आहेत त्यांना रेड टेक्स्ट अप्लाय झालेला आहे. ओके. कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज कळाला की सेल व्हॅल्यू हायलाइट करण्यासाठी कंडिशनल फॉर्मॅटिंग यूज केलं जातं. तर इथे तुम्हाला एक एक क्वेश्चन्स दिले आहेत. फर्स्ट क्वेश्चन हा आहे की highlight all employees whose achievement percentage is less than 70%. ओके. सेल परफॉर्मन्स या शीट साठी हा क्वेश्चन आहे. तर कोणी सांगू शकेल की काय करायचं आपण? एनीवन? हॅलो, क्वेश्चन कळाला? Can you repeat it again? ओके. क्वेश्चन हा आहे आपला, हायलाइट ऑल एम्प्लॉईज. इथे आहे बघा सेल A3 सेल मध्ये एक आहे, हायलाइट ऑल एम्प्लॉय हुज अचीवमेंट पर्सेंटेज इज लेस दॅन 70%. कळाला क्वेश्चन? सर, कंडिशन फॉर्मॅटिंग मध्ये ज्यांची व्हॅल्यू लेस दॅन 17 आहे ना त्यांना हायलाइट करायचं. येस. तर स्टेप बाय स्टेप सांगू शकाल तुम्ही? सर, कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जायचं. ओके. तिथून हायलाइट सेल रूल्स ओके. आणि लेस दॅन लेस दॅन 70%. ओके, करेक्ट. तर आता सेकंड क्वेश्चन आहे आपला की highlight employees in green if their sale value is greater than or equal to the target. Okay, give me a second.
ठीक आहे, हा सेकंड क्वेश्चन आहे. जर कंडिशनल फॉर्मॅटिंग आपल्याला रिमूव्ह करायचे असेल तर कॉलम सिलेक्ट करायचा ज्यावर आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग अप्लाय केलंय. त्यानंतर इथं क्लिअर रूल्स म्हणून ऑप्शन एक दिसतं बघा. तर तिथे दोन ऑप्शन्स आहेत अजून, की क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल्स, म्हणजे जो कॉलम आपण सिलेक्ट केलाय नाहीतर जो रो सिलेक्ट केलाय त्यातून जर कंडिशनल फॉर्मॅटिंग रिमूव्ह करायचे असेल तर हा ऑप्शन यूज केला जातो. क्लिअर रूल्स फ्रॉम एंटायर शीट, म्हणजे पूर्ण या शीट वरती जे आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग केले ते रिमूव्ह करण्यासाठी हा ऑप्शन यूज केला जातो. ओके, आम्ही सिलेक्टेड सेल करतो. तर आता मला दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर सांगा. कुणाला आयडिया आहे? इथे सेल्स आहे आणि इथं टार्गेट आहे. क्वेश्चन कळाल तुम्हाला? हा सर, तो पूर्ण टेबल सिलेक्ट करायचा. पूर्ण टेबल. हा, ओके, पूर्ण टेबल. कंडिशनल फॉर्मॅटिंग, न्यू रूल सिलेक्ट करायचं सर. न्यू रूल. हा, ओके, न्यू रूल. यूज फॉर्म्युला, ते लास्ट वालं सर. हा, आणि सर तिथं फॉर्म्युला पण लिहू शकतो ना. काय $B2 फॉर्म्युला येणार? इज इक्वल टू इज इक्वल टू डॉलर डॉलर. ओके, B2. सेल्स पाहिजे आपल्याला, ई येणार ना? हा, सॉरी, E2 ई टू लेस दॅन इज इक्वल टू, ग्रेटर दॅन. हा, ग्रेटर दॅन देन डॉलर डॉलर. सर. आता काय ना, इक्वल टू टार्गेट आहे ना, टार्गेटला आपण हे करायचं आहे ना. हा बरोबर आहे तुमचं लॉजिक. F2 हा, येणार. F2. आता पुढे पुढे काय? इथेपर्यंत तरी बरोबर आहे. हॅलो. हॅलो. हा सर, ते फॉर्म्युलावरती क्लिक करायचं आणि फिल कलर मध्ये ग्रीन चूज करायचं. ओके, मला टाईप करू दे परत एकदा. करेक्ट. हा, कळालं आपण काय केलं? वैष्णवी, तुम्ही सांगितलं ना आन्सर? हा सर. ओके. सृष्टी, नूतन, पूनम. नो सर. ओके, आपण परत एकदा रिपीट करू क्वेश्चन.
जस्ट अ सेकंड. ओके, आपण परत एकदा हे बघूया क्वेश्चन. ठीक आहे, हा आपला एक टेबल आहे सेल्सचा. ओके, क्वेश्चन नंबर 2 हा आहे की आपल्याला असे एम्प्लॉईजना ग्रीन कलर द्यायचा आहे ज्यांची सेल व्हॅल्यू ही त्यांच्या टार्गेट पेक्षा जास्त आहे. क्वेश्चन कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट क्वेश्चन मध्ये? सृष्टी? Yes, sir. Understood. ओके, तर पहिल्यांदा टेबल आपण सिलेक्ट केला कंट्रोल ऑल ने. देन कंडिशनल फॉर्मॅटिंग. कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये कसं असतं की एक हे जे आपल्याला ऑप्शन दिले आहेत त्यामध्ये एकच कंडिशन सॅटिस्फाय होऊ शकते. इथे 2 कंडिशन आहेत. सेल व्हॅल्यू पण ग्रेटर पाहिजे आपल्याला. त्यासाठी आपण एक नवीन रूल क्रिएट करायचा. त्यात आपण यूज करणार आहे फॉर्म्युला. फॉर्म्युला काय यूज करणार आहे? कारण की आपल्याला शो करायचे सेल व्हॅल्यू ग्रेटर दॅन ही टार्गेट पेक्षा जास्त असावी. इथे फॉर्म्युला यूज होणार ना, कंपॅरिझन करायचं आपल्याला. सो इथं हे ऑप्शन्स आहेत वेगवेगळे. फॉर्मॅट ऑल सेल बेस्ड ऑन देअर व्हॅल्यू, फॉर्मॅट ओनली सेल दॅट कंटेन सम व्हॅल्यू वगैरे. आपण फॉर्म्युला यूज करणार आहे, त्यामुळे इथे एक ऑप्शन आहे यूज फॉर्म्युला टू डिटरमाइन विच सेल्स टू फॉर्मॅट. ओके, फॉर्म्युला का यूज करणार आहे? कारण की इथं कंडिशन दिलेली आहे ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ची. सो आपण फॉर्म्युलावर क्लिक करणार. इथे आपल्याला फॉर्म्युला लिहायचा आहे. ओके, फॉर्म्युला लिहायसाठी कंडिशन काय आहे आपली की सेल व्हॅल्यू ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टार्गेट पेक्षा पाहिजे. तर सेल व्हॅल्यू कशामध्ये आहे प्रेझेंट? सृष्टी? E2 E2. इथे आपण E2 लिहिणार का अजून काय लिहिणार? equals to $. डॉलर काय घेणार आपण E ला? टू ला का आपण डॉलर घेतला नाही? आपण फक्त E ला का डॉलर असाइन केला? कोणी आन्सर सांगू शकेल? नूतन, पूनम, वैष्णवी? मे बी कॉलम आहे म्हणून. ओके, कारण की आपल्याला कॉलम लॉक डॉलर्स आणि करायचा. लॉक करायसाठी वापरतात ना. हो हो, फक्त आपल्याला कॉलम लॉक करायचा आहे, रोज लॉक करायचे नाहीत. जर आपण रोज पण लॉक केले आणि कंडिशन दिली, सॉरी, ओके, आधी कंडिशन चेक करू मग डॉलरचं तुम्हाला सांगू. आपली कंडिशन काय आहे? सेल व्हॅल्यू इज ग्रेटर दॅन अँड इक्वल टू टार्गेट व्हॅल्यू. ओके, टार्गेट कशात आहे? F2 मध्ये. ओके, हा आपला फॉर्म्युला आहे कंपॅरिझन साठी. ठीक आहे, तो काय करायचा आहे? ग्रीन मध्ये कन्वर्ट करायचा आहे तसे एम्प्लॉईज. तर इथं फॉर्मॅट मध्ये जायचं ऑप्शन मध्ये. इथं फिल नावाचा ऑप्शन आहे, कारण की आपल्याला सेल ती फिल आउट करायची आहे कलरने. तर ग्रीन कलर चूज केला आपण. ओके, क्लिक केलं. इथं एक सॅम्पल दिसते, प्रिव्ह्यू दिसतं बघा कसं दिसेल ती व्हॅल्यू. त्यानंतर क्लिक केलं. ओके, ठीक आहे, कळालंय?
सृष्टी येस सर. आता आणि एक चेक करा डॉलर साईनचं सेम कंडिशनल फॉर्मॅटिंग न्यू रूल यूज फॉर्म्युला तर आपण फॉर्म्युला लिहिणार आहे कळाला फॉर्म्युला काय फॉर्म्युला कळाला आपण रो पण लॉक केले आहे ई कॉलम पण लॉक केलाय त्याची टू नंबरची रो पण लॉक केलाय इथं पण सेम एफ आणि 2 ओके क्लिक केलं नाही झालं का रो लॉक केलं मग असं. त्या आपण 2 नंबरच्या रोला पण लॉक केले फक्त ती ही कंडिशन चेक करणार जर ही कंडिशन सॅटिस्फायच होत नसेल तो हायलाइट पण करणार नाही काय नाही कळाला डिफरन्स आपण फक्त कॉलम का लॉक केला रो का नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन highlight the top 10 cell value in sales column काय करायचं सांगा तर याचे आन्सर सांगतील नूतन खोत नूतन आर यू देअर येस सर. ओके मला स्टेप बाय स्टेप आन्सर सांगा क्वेश्चन नंबर 3 चं इथेच आहे या कंडिशनल फॉर्मॅटिंग यामध्येच सगळं आहे आन्सर्स चुकलं चुकू दे ट्राय तरी करा ऍटलिस्ट फर्स्ट सेल्स कॉलम सिलेक्ट करायला ओके सेल सिलेक्ट नंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग ओके आणि त्याच्यामध्ये टॉप 10 सेल्स व्हॅल्यू तर टॉप 10 आयटम्स असेल आणि जो कलर नाही सांगितले तर लाईट रेड असेल ओके हा करेक्ट क्वेश्चन नंबर 4 पूनम येस सर. क्वेश्चन नंबर कोण सांगता सेल्स कॉलम सिलेक्ट करायचं. सेल्स क्वेश्चन नंबर 4 हायलाइट द बॉटम सॉरी अचीवमेंट ओके कंडिशनल फॉर्मॅटिंग देन बॉटम 10 आयटम्स 10 आयटम्स का परसेंटेज पर्सेंटेज वाय तिथे पर्सेंटेज व्हॅल्यू अचीवमेंट पर्सेंटेज व्हॅल्यूज दिलेत कॉलमचा हेडर काय आपल्या अचीवमेंट पर्सेंटेज मध्ये मग कोणतं सिलेक्ट आहे अचीवमेंट बॉटम अंडर बॉटम 10%. पर्सेंट शुअर हो आपल्या कॉलमचं नाव काय अचीवमेंट अंडरस्कोर पर्सेंटेज मग त्यांनी ऑलरेडी पर्सेंटेज मध्ये व्हॅल्यू दिल्यात ना त्या हो बॉटम 10 आयटम्स मध्ये घेतलं तरी पर्सेंटेज मध्येच येईल
ओके, कारण की ऑलरेडी हे हम्म. आपल्याला पर्सेंटेज मध्येच व्हॅल्यू दिलं आहे. हो. ओके, ओके. हम्म. क्वेश्चन नंबर 5. सृष्टी, Sir. apply conditional formatting to highlight cell above using data bars. Conditional formatting. First, we will select sales column. Sales column. Then conditional formatting. Using its data bars. So we'll select data bars. Data bars. And we will We'll see solver gradient. Okay, gradient. then highlight sales above it's 1 lakh. So we can choose any one gradient if we want. Is it correct or do we need some another formula to apply? Is it correct? It's correct. Okay. Sales summary. Done. Join the- attendance data. Bhavantu, Yes, sir. tell me the answer of question number 6. This one. सर आपल्याला म्हणजे पर्सेंटेजला कंडिशनल फॉर्मॅटिंग करायला लागेल. Okay. Conditional formatting. Then त्याच्यामध्ये आपल्याला 75% अटेंडन्स टाकायचे राईट ना. yes. Question बघा. फॉर्मॅटिंग पुढे काय? पुढे कोणता ऑप्शन? Which one? सर कंडिशन फॉर्मॅटिंग मध्ये हायलाइट सेल रूल्स करायचं आणि नंतर लेस दॅन चूज करायचं. ओके, वैष्णवी त्यांना ट्राय करू द्या थोडा.
भवन तो आन्सर करता. सर नाही समजत आहे म्हणजे मला जमत नाहीये. काय प्रॉब्लेम काय आहे? नेमकं पहिल्यापासून काहीच समजलं नाही का काय? हॅलो. सर मी पाठीमागचे 2 लेक्चर अटेंड नाही केलेत. नाही नाही, थोडंसं वर्कलोड असल्यामुळे. हा कम्प्लिटली न्यू टॉपिक आहे. हा आजच सुरू केलाय. याच्यातलं मी आता जे आपण क्वेश्चन घेत होतो ना पहिले 5 क्वेश्चन ते मला समजले. पण हे हो, थोडंसं मला हा सेमच आहे त्या टाईपचा. हा पण सिम्पलच आहे. इथे काय लिहिलंय? हायलाइट एम्प्लॉईज हुज अटेंडन्स पर्सेंट. अटेंडन्स पर्सेंट काय? कॉलमचं नेम आहे आपल्या. इट्स बिलो दॅन 75% इन रेड. आपल्याला रेड कलर अप्लाय करायचा आहे ज्यांची अटेंडन्स पर्सेंट 75 पेक्षा कमी आहे. ओके. सेम क्वेश्चन आपण इथे केला होता. हायलाइट ऑल एम्प्लॉईज हुज अचिव्हमेंट पर्सेंट इज लेस दॅन 70%. क्वेश्चन नंबर 1 होता हा आपला. तर इथे आपल्याला काय करायला लागणार? कंडिशनल फॉर्मॅटिंग. आपल्याला सेल्स हायलाइट करायचे. कंडिशन काय आपली? लेस दॅन 75 असायला पाहिजे. सेम इथेच लेस दॅन 75 आणि काय फिल करायचं आहे? रेड टेक्स्ट, लाईट रेड फिल. ओके. देन ओके. झाले की सेमच आहे ना क्वेश्चन नंबर 1 सारखं. कळालं? हो सर. चला आता क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर सांगा. स्टेप बाय स्टेप सांगा. क्वेश्चन कळाला? परंतु तुम्हाला समजतंय का नाही हे तरी एकदा क्लिअर सांगा. समजतंय सर मला, पण मला आन्सर करायला प्रॉब्लेम होतो. की काय नाही. जसं तुम्ही शिकवताय ते मला समजतंय. पण आन्सर मला पटकन नाही, तुमचा आवाज ब्रेक होत आहे. हॅलो. सर मला समजतंय. आन्सर करायला अवघड जातं. पहिला मला हे सांगा, तुम्हाला हा क्वेश्चन कळाला की काय पाहिजे आपल्याला? नंतर आधीचाच क्वेश्चन घेऊ 75% वाला क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन कळाला तुम्हाला हा? भवंतु. सर हा जो सेकंड वाला क्वेश्चन आहे ना ह्याच्यामध्ये 100% एम्प्लॉई प्रेझेंट आहेत का नाही हे फक्त हायलाइट करायचं ग्रीन कलरने. ओके, म्हणजे ह्यातलं आता कोणते हायलाइट्स होणार? हे मी जे सिलेक्ट केले त्यातला कोणता सेल हायलाइट होईल? 100% वाला. म्हणजे हा ना H9. हो सर. ठीक आहे, आता मला स्टेप बाय स्टेप सांगा तुम्ही. चुकलं तर चुकू दे. कंडिशनल फॉर्मॅटिंग काय करायचं आहे आपल्याला? हायलाइट करायचे आहेत ना? हो सर. हायलाइट.
आता काय पाहिजे कंडिशन आपली काय आहे? कोणता ऑप्शन येणार? ग्रेटर दॅन येणार, लेस दॅन येणार, बिटवीन येणार का इक्वल टू येणार? सर यामध्ये ग्रेटर दॅन येणार. कसं काय? आपल्याला अटेंडन्स काय पाहिजे? 100 पाहिजे आहे ना. तुम्ही ग्रेटर दॅन कसं सांगू शकणार? बरोबर, ग्रेटर दॅन केली आपण. इथं कोणती व्हॅल्यू येणार मग? कोणती व्हॅल्यू पुट करू मी ते सांगा. सर तिकडे 100 करू शकतो ना. 100 ग्रेटर दॅन 100. ठीक आहे, पुट करून बघूया. ओके, कोणता आलाय ते? हे हायलाइट का झालं नाही? नाही आलाय माझ्या. तुम्ही क्वेश्चन पहिला समजून घ्या. नाही आलाय. आपल्याला कोण पाहिजे? ज्याचे अटेंडन्स 100 आहेत तो पाहिजे आहे. सो कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये हा इक्वल टू पण ऑप्शन आहे. आपल्याला 100च पाहिजे ना, करेक्ट? हो सर. इक्वल टू मध्ये आपण जर 100 पुट केलं आणि इथं ग्रीन फिल दिला, झालं? येस सर. कळालं? हो सर. ओके, क्वेश्चन नंबर 8 कोण सांगणार? सांगू सर? हा ठीक आहे, वैष्णवी ना? हा सर. ओके, क्वेश्चन नंबर 8. Apply concepts on attendance. सर अटेंडन्स कॉलम सिलेक्ट करायचं. ओके. कंडिशनल फॉर्मॅटिंग, आयकॉन सेट, त्यातलं कोणतंही 3 सिलेक्ट करायचे सर. तर आपल्याला पाहिजे इंडिकेटर्स. एकच फक्त वेगळा आहे. Okay. हं. आता पुन्हा फॉर्मॅटिंग, कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये जायचं. मॅनेज रूल्स, मॅनेज रूल्स. नंतर रूल सिलेक्ट करायचे. कोणता? ग्रीन आयकॉन 90. विच वन? ग्रीन आयकॉन सिलेक्ट करायचं सर. 90 सॉरी, ग्रेटर दॅन इज इक्वल टू 90 फिलअप करायचं. एडिटर तुम्ही विसरूनच गेला. सॉरी. ओके, या आयकॉन साठी काय? ग्रेटर दॅन इक्वल टू 90. 90. या याच्यासाठी आहे की बिटवीन आहे. हा. सो तिथं पण सर ग्रेटर दॅन इक्वल टू 75 येणार ना? बरोबर, 75. आणि रेड आयकॉन साठी लेस दॅन 75. लेस दॅन 75.
ऑटोमॅटिकली झालेलं आहे. हां देन ओके देन अप्लाय अप्लाय देन ओके. ओके डिरेक्टली ओके नाही होत कधी. हा क्वेश्चन कळाला पुन्हा का कोणाला डाऊट आहे का रिपीट घ्यायचं आहे? सर एकदा रिपीट करा ना. रिपीट. ओके आपल्याला आयकॉन फिलअप्स करायचे आहेत. ठीक आहे. तर कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये आयकॉन सेट्स आहेत. त्यातला आपल्याला कोणता हवा तो आपण आयकॉन पहिला सिलेक्ट केला. ओके क्लिक केल्यावर ते डिरेक्टली बाय डिफॉल्ट जी कंडिशन असेल जी प्री डिफाईन असते त्यानुसार हे आयकॉन अप्लाय झाले. तर आपल्याला इथे कंडिशन दिली आहे की हा टिक मार्कचा आयकॉन 90% अबावलाच फक्त अप्लाय व्हायला पाहिजे. सो परत एकदा कंडिशनल फॉर्मॅटिंग इथे मॅनेज रूल्स म्हणून ऑप्शन आहे. मॅनेज रूल्स मध्ये आपण गेलो तर इथं ऑलरेडी हा आपण अप्लाय केला आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग. तर ती सिलेक्ट केली. आता इथे एडिट रूल म्हणून एक ऑप्शन आहे. ओके एडिट रूल मध्ये गेलो आपण तर इथे कंडिशन आहेत बघा. बाय डिफॉल्ट कंडिशन काय टिक मार्क कोणत्या व्हॅल्यूजला असाइन होणार ज्याची व्हॅल्यू 67 च्या अबव आहे. ही कंडिशन कळाली कोण सर्वांना? टिक मार्क कोणत्या याला अप्लाय होणार? येस सर. ओके आता पूनम सांगा हा जो एक्सक्लेमेटरी आहे आयकॉन तो कोणाकोणाला अप्लाय होणार? 75% to 89%. नाही इथे कंडिशन काय आहे? बाय डिफॉल्ट कंडिशन काय आहे? हे जे आपण आयकॉन फिल आउट केल्यात हा 67 पेक्षा लेस असतील त्यांना. करेक्ट आणि ग्रेटर दॅन कोणती व्हॅल्यू? 67 पेक्षा जास्त. 67 पेक्षा जास्त आहे त्यांना टिक मार्क अप्लाय होणार ग्रीन. ना. हा एक्सक्लेमेटरी मार्क कोणत्या यानं अप्लाय होणार? 67 पेक्षा लेस आहे त्यांना. लेस दॅन आणि ग्रेटर दॅन 33 ही कंडिशन आहे पूर्ण. कळाली का? ओके एक्सक्लेमेटरी मार्क कोणाला अप्लाय होणार? 33 पेक्षा जास्त पण 67 पेक्षा पेक्षा कमी. कमी. कळालं? आणि हा क्रॉस मार्क 33 पेक्षा कमी व्हॅल्यूजला अप्लाय होणार. कळालं? येस सर. ओके तर आता आपल्या कंडिशन काय आहेत? मला टिक मार्क कशाला पाहिजे? 90% पेक्षा जास्त. इथं काय व्हॅल्यू येणार? 90. 90. देन एंटर प्रेस सॉरी 90. ओके इथे 90 हे झालं रिडायरेक्ट झालं इथं 90. येस. आता सेकंड कंडिशन काय आपली? 75 टू 89 पर्यंत. तर इथं कोणती व्हॅल्यू येणार? 75. 75 करेक्ट. आणि बाय डिफॉल्ट 75 पेक्षा जे लेस आहेत त्यांना क्रॉस मार्क अप्लाय होणार. देन क्लिक ओके. इथे ऑप्शन आहे डायरेक्टली आपण ओके करू शकत नाही. पहिल्यांदा अप्लाय करायचं. इथे एच कॉलम कडे सगळ्यांनी लक्ष द्या अप्लाय करायच्या आधी. मी आता इथे अप्लाय वर क्लिक करतो. इथे व्हॅल्यू चेंज झाल्या. देन ओके. कळालं कसं केलं? येस सर.
ओके, क्वेश्चन नंबर 9. कोण सांगू शकेल? रवी भोसले. येस सर. सांगा काय काय करायचं इथं आपण. सर जी जी कॉलम सिलेक्ट करायचं सर. जी कॉलम. ओके, ॲब्सेंट वाला. अं, Then पूर्ण रो सिलेक्ट हे करायचं आहे आपल्याला, एंटायर रो. सो कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्येच करायला. कंट्रोल ऑल केला आणि टेबल सिलेक्ट होईल, तो ऑटोमॅटिकली रो होऊन जाईल हायलाइट. ठीक आहे, कंडिशन वाईज. ठीक आहे, Okay. कंडिशनल फॉर्मॅटिंग. हायलाइट Then सेल्स हायलाइट सेल्स. लेस दॅन, मोर दॅन, Less सॉरी, than. मोर दॅन, ग्रेटर दॅन कोणती व्हॅल्यू? 5. ओके का. ओके, हे पण सिम्पलच क्वेश्चन आहेत. हे तुम्हाला असाइनमेंट म्हणून. ठीक आहे, हा मार्क्स डेटाचा इथे एक टेबल आहे आणि हे त्याचे क्वेश्चन्स आहेत 4. ओके, हे एक तुम्हाला असाइनमेंट म्हणून तुम्ही सॉल्व्ह करा. ठीक आहे, मी तुम्हाला हा डेटा सेट सेंड करतो नंतर. ओके, क्लिअर आहे? येस सर. That's आता आपल्या होम टॅब वरचे सगळे ऑप्शन आता शिकून झालेले आहेत. आपण सोमवारपासून डेटा टॅब पूर्ण कंप्लीट करायचा आहे. त्यामध्ये टेक्स्ट टू कॉलम, फ्लॅश फिल हे आपलं झालेलं आहे. रिमूव्ह डुप्लिकेट, डेटा व्हॅलिडेशन, डेटा कन्सोलिडेशन. ओके, ग्रुपिंग आणि ग्रुपिंग पण बघायचं आहे. आणि लास्टला व्हॉट इफ अनालिसिसचे हे 3 टाइप्स आहेत. सिनारिओ मॅनेजर, गोल सीग आणि डेटा टेबल. हे आपण लास्टला बघणार आहे. ओके, हे खूप ऍडव्हान्स टॉपिक्स आहेत. ठीक आहे, कळालं आतापर्यंत झालंय सगळं कंडिशनल फॉर्मॅटिंग. आपण 2-3 दिवस जे आपण काय काय घेतलं, जसं की ऑटो फिल, फ्लॅश फिल, फिल्टर, सॉर्ट, डेटा टाइप्स, त्यामध्ये कोणाला काय डाऊट्स आहेत? नाही सर. ओके, ठीक आहे. ठीक आहे, आपण सोमवारी कंटिन्यू करू. डेटा टाइप आपण पूर्ण शिकणार आहे. त्यानंतर फॉर्म्युलाज, फंक्शन, त्यानंतर आपण पिव्होट टेबल बघणार आणि मग लुकअप फंक्शन्स बघणार आहे. ओके, ठीक आहे, लिव्ह केलं तरी चालेल. सर Thank किती you. डेज लागतील? हॅलो. ते आपल्याला 2 वीक्स तरी लागतील तुमचे प्रोजेक्ट डॅशबोर्ड ते होईपर्यंत.
जॅन फर्स्ट वीक पर्यंत कम्प्लीट होऊन जाईल. हा पूर्ण 4th ऑफ जॅन होऊन जाईल. ओके, काय डाऊट नसते तर लिव्ह केलं तर चालेल. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू सर.